आठवेलच याची शाश्वती नाही, पण मृत्यू आठवला की देव आठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मृत्यूला लक्षात ठेवा. मरणाआधी सुतली काया, मग खंती सरते झिरते कधी, ज्यावेळी मरण माझे मरून गेले मज गेले अमर, त्या मरणाया आधी राहिलो मरून. हा तो सोहळा अनुभवने झाला, त्याला उपमा नाही. हा विचार जो आहे ना, मरायचे प्रत्येकाला झाला. मरण लांबवता येतं, संपवता येत नाही. आई मर्फीची भूकमध्ये कळा घेते, पण उंबऱ्याच्या बाहेर छातीत कळा घेणारा बाप असतो. बापाला रडता येत नाही, बापाला सांगता येत नाही, बापाला दुःख जगाकडे व्यक्त होण्याचा अधिकार नाही, कारण जबाबदारी त्याच्यावर असते. घराचा पत्रा ऊन पडलं की तापतो, घरातले म्हणतात पत्रा खूप तापतो, पाऊस पडायला लागला तर वाचतो, लोक म्हणतात घरातले राहणारे म्हणतात खूप वाचतो. तसं बापाचं जीवन आहे. कोणत्याच अंगानं त्याला नाव जरी नसतं तरी मात्र घर सांभाळण्याचं काम बाप करतो. मायबाप, मी कधी कधी विचार केला, बापाच्या डोळ्यात एक पाणी येत नाही. महत्वाच्या घटना घडत असताना बाप आतून तुटत असतो. एकदा नादान मुलगा नादान सुनेच्या नादानं घराकडे पाठ फिरवतो ना, तेव्हा बापाच्या डोळ्यात पाणी येतं. एका काचेसारखी झोपलेली मुलगी ज्यावेळी शास्त्री निघते त्यावेळी बापाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि तिसऱ्यांदा वयात आलेली पोरं म्हणतात, पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्यावेळी बापाच्या डोळ्यात पाणी येतं. अरे, 2 शेतं सोडून जर जनावर चढत असेल, माझ्या बापाने हात मारली तर ते जनावर जवळ येऊन चाटतं, पण 22 वर्षाचा पोरगा हात मारला तरी बापाच्या जवळ येत नाही. त्यावेळी बापा खूप तुटलेला असतो, संपलेला असतो. काही मी तुम्हाला सांगू, हे महिला जेव्हा आपला सुनाते आपण सन्मान देण्यासाठी मंचावरती यायचंय. तसेच हरिभक्तपरायण सन्माननीय विशाल महाराज यांचा पण या ठिकाणी सन्मान होणार आहे. सन्माननीय विशाल महाराजांचा पण या ठिकाणी सन्मान होणार आहे. नंतर आपण सर्वांनी या ठिकाणी संदीप महाराजांचा या ठिकाणी सदा माझे डोळा जडो तुझी